आपल्या जगात ना अशा अनेक शक्ती आहेत ज्या दिसत नाहीत पण त्यांचा प्रभाव आपल्याला अगदी स्पष्टपणे जाणवतो. आणि चुंबकत्व ही तर अशीच एक मूलभूत पण तितकीच गूढ शक्ती आहे. चला तर मग आज आपण ह्याच अदृश्य शक्तीच्या प्रवासात जरा खोलवर शिरणार आहोत आणि तिची रहस्य उलगडणार आहोत. हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या अगदी ओळखीचं आहे, नाही का? लोखंडी वस्तू चुंबकाकडे अशा खेचल्या जातात, जणू काही त्यांना एका अदृश्य धाग्याने बांधलंय. पण ही काही जादू वगैरे नाहीये. यामागे आहे ठोस विज्ञान. मग प्रश्न हा आहे की ही अदृश्य शक्ती नक्की आहे तरी काय? ती तयार कशी होते? काम कशी करते? तिचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. चला मग सुरुवात करूया या शक्तीच्या अगदी मुळापासून, तिच्या मूलभूत संकल्पना समजून घेऊया. तर चुंबकीय पदार्थ म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणताही पदार्थ जो चुंबकाकडे आकर्षिला जातो किंवा चुंबकापासून दूर ढकलला जातो, त्याला आपण चुंबकीय पदार्थ म्हणतो. पण गंमत अशी आहे की सगळेच पदार्थ चुंबकाला सारखा प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्या चुंबकीय गुणधर्मांनुसार त्यांचं वर्गीकरण करता येतं, जणू काही त्यांची वेगवेगळी चुंबकीय व्यक्तिमत्व आहेत. चुंबकीय पदार्थांचं वर्तन समजून घेण्यासाठी त्यांना 3 मुख्य गटांमध्ये विभागलं जातं. काही पदार्थ जोरदारपणे आकर्षित होतात, काही अगदी सौम्यपणे, तर काही चक्क दूर ढकलले जातात. चला या प्रत्येक गटाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. हे आहेत चुंबकत्वाचे सुपरस्टार्स, फेरोमॅग्नेटिक पदार्थ. हे चुंबकाकडे प्रचंड शक्तीने खेचले जातात. या चित्रात दिसणाऱ्या औद्योगिक चुंबकासारखी यांची ताकद इतकी जास्त असते की ते गाड्यांसारख्या जड वस्तूही सहज उचलू शकतात. आता फेरोमॅग्नेटिक पदार्थांच्या तुलनेत पॅरामॅग्नेटिक पदार्थांचं आकर्षण खूपच सौम्य असतं. इतकं सौम्य की ते सहजासहजी लक्षातही येत नाही. त्यांची चुंबकीय पारगम्यता म्हणजे परमेएबिलिटी थोडी जास्त असते. त्यामुळे फक्त खूप शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रच त्यांना किंचितसं आकर्षित करू शकतं. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात अनपेक्षित प्रकार, डायामॅग्नेटिक पदार्थ. हे चुंबकाकडे आकर्षित होण्याऐवजी त्याला किंचितसं दूर ढकलतात. हे प्रतिकर्षण इतकं सूक्ष्म असतं की ते मोजायला संवेदनशील उपकरणांची गरज लागते. आणि याच गुणधर्माचा वापर मॅग्लेव ट्रेनसारख्या तंत्रज्ञानात केला जातो. पदार्थांचं वर्गीकरण तर कळलं, पण स्वतः चुंबक कसा वागतो? त्याचे पण काही नियम आहेत का? हो, आहेत. आणि तेच आपण आता पाहणार आहोत. चुंबकत्वाचा हा सगळ्यात मूलभूत नियम आहे. विरुद्ध ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात, तर समान ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकत्र येतात, पण 2 उत्तर ध्रुव एकमेकांना दूर लोटतात. चुंबकाची शक्ती त्याच्या मध्यभागी जवळपास 0 असते, पण दोन्ही टोकांवर, ज्यांना आपण ध्रुव म्हणतो, तिथे ती सर्वाधिक केंद्रित झालेली असते. म्हणूनच बघा, लोखंडाचा कीस नेहमी टोकांनाच जास्त चिकटलेला दिसतो. हा गुणधर्म तर प्रचंड महत्वाचा आहे, कारण याच तत्वावर आपलं होकायंत्र काम करतं. एक मुक्तपणे फिरणारी चुंबकीय सुई नेहमी पृथ्वीच्या उत्तर-दक्षिण दिशेला स्थिरावते. आणि याचमुळे शतकानुशतक प्रवाशांना आणि खलाशांना दिशा कळायला मदत झालीये. जरी आपल्याला ते दिसत नसलं तरी प्रत्येक चुंबकाभोवती एक प्रभाव क्षेत्र असतं. या चुंबकीय क्षेत्राला आपण या काल्पनिक रेषांच्या मदतीने समजू शकतो, ज्यांना बलरेषा म्हणतात. या बलरेषांचं वर्तन 3 साध्या नियमांवर अवलंबून असतं. त्या नेहमी उत्तर ध्रुवापासून निघतात आणि दक्षिण ध्रुवाकडे जातात, एक पूर्ण वक्र तयार करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कधीही एकमेकांना ओलांडत नाहीत. प्रत्येक रेषेचा स्वतःचा एक स्वतंत्र मार्ग असतो. ही एक अतिशय मनोरंजक आणि मूलभूत गोष्ट आहे. आपण कधीही एकटा उत्तर ध्रुव किंवा एकटा दक्षिण ध्रुव वेगळा करू शकत नाही. चुंबकाचे कितीही लहान तुकडे केलेत ना, तरी प्रत्येक तुकडा स्वतःच एक संपूर्ण चुंबक बनतो, ज्याला उत्तर आणि दक्षिण असे दोन्ही ध्रुव असतात. निसर्गात चुंबकीय मोनोपोल अस्तित्वातच नाही. चला, आता आपण हे सगळे वैज्ञानिक सिद्धांत प्रत्यक्षात कसे वापरले जातात आणि त्यांच्या मर्यादा काय आहेत, यावर एक नजर टाकूया. यावरून हे स्पष्ट होतं की चुंबकत्व काही कायमस्वरूपी नसतं. ते तयारही करता येतं आणि नष्टही करता येतं. इतकंच नाही तर ते एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थात तात्पुरतं हस्तांतरितही करता येतं. हे बघा,
चुंबकाच्या जवळ ठेवलं की साधी पेपर क्लिपसुद्धा तात्पुरती चुंबक बनते. यालाच चुंबकीय प्रेरणा म्हणजे इंडक्शन म्हणतात. याउलट चुंबकाला गरम केलं किंवा त्यावर हातोड्याने आघात केले तर त्याची अंतर्गत रचना विस्कळीत होते आणि त्याचं चुंबकत्व नाहीसं होतं. आणि गंमत म्हणजे या अदृश्य शक्तीवर आपण नियंत्रणही मिळवू शकतो. काही विशिष्ट पदार्थांचा वापर करून चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलून त्याला संवेदनशील उपकरणांपासून दूर ठेवता येतं. यालाच मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणतात आणि याचमुळे आपली घड्याळं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुरक्षित राहतात. होकायंत्राला दिशा देण्यापासून ते अवजड गाड्या उचलण्यापर्यंत चुंबकत्व हे एक उत्तम उदाहरण आहे की अदृश्य शक्ती आपल्या जगाला कसा आकार देतात. विज्ञानामुळे आपण या शक्तीला समजून तिचा प्रभावी वापर करू शकलो. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या विश्वात अशा अजून किती अनाकलनीय शक्ती असतील ज्या भविष्यात आपल्या जगाचं चित्र पूर्णपणे बदलून टाकतील.